हॅलो नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण दोन जाहिराती पाहत आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात आहे ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित शाळेची लिसिट हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज अरसोडाबाई आरमोरी, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. या ठिकाणी वर्ग 9 व 10वीकरिता BSc BEd जीवशास्त्रामध्ये एक पद पाहिजे. वेतन शासकीय नियमानुसार मिळणार. दुसरा पॉईंटनुसार लिसिट हायस्कूल ठाणेगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथेसुद्धा इयत्ता 9वी व 10वीकरिता BA BEd मराठी या विषयामध्ये एक जागा पाहिजे आणि ती शासकीय नियमाप्रमाणे. नंतरची जागा आहे ती वर्ग 5वीकरिता TET उमेदवार पात्र पाहिजे आणि HSC DTED किंवा BA BEd + TET उत्तीर्ण असायला पाहिजे. TET उमेदवार मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास इतरांचे विचार करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. हे सुद्धा या ठिकाणी वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे दिलं जाईल. तरी पात्रताधारक इच्छुक स्त्री अथवा पुरुष उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक 29 मार्च 2026 रोज रविवारला सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत या वेळात सहखर्चाने व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे. चुरमुरा हे गाव आरमोरी ते गडचिरोली रोडवर आहे. चुरमुरा म्हणते. ओके, तर लक्षात ठेवा. चुरमुरा हे गावाविषयी माहिती त्याने दिलेली आहे. ओके. प्राचार्य अनुकूल राजकुमार शेंडे, मुख्याध्यापिका कुमारी अर्चना यादवराव साळवे आणि संस्थापक जे आहे श्री राजकुमार मुरलीधर शेंडे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुरा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. मित्रांनो, तुमची मला वाटते मुलाखत या ठिकाणी चुरमुरा या गावी राहील. कारण का त्यांनी माहिती दिली की चुरमुरा हे गाव आरमोरी ते गडचिरोली रोडवर राहील. ओके, ही पहिली जाहिरात होती. आपण दुसरी जाहिरात या ठिकाणी पाहत आहोत. सिद्धिविनायक पब्लिक स्कूलची ही पाहून घ्या. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूरची. ही सुद्धा अल्पसंख्याक संस्था आहे. ओके. या संस्थेअंतर्गत शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने खालील अनुदानित मराठी माध्यमाच्या 100% अनुदानित शाळेत शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थीच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 एप्रिल 2026 ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन नंदनवन, हसनबाग रोड, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर येथे 440024 या पत्त्यावर अर्ज मागण्यात येत आहे. तर तुमची मुलाखत वगैरे किंवा जे पत्ता आहे त्या पत्त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवावा. या ठिकाणी शाळेचं नाव आहे भगवती गर्ल्स हायस्कूल, नवीन नंदनवन, नागपूर. या ठिकाणी वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वीसाठी. पदसंख्या 1. BA DTED किंवा BA BEd CET किंवा TET उत्तीर्ण पाहिजे. पेपर 2 आणि पद रिक्त ठेवण्याचे कारण म्हणजे सेवानिवृत्तीमुळे. नमूद केलेला पत्ता लक्षात घ्या. ओके. दुसरा आहे पल्लवी प्राथमिक विद्यालय, नवीन नंदनवन, नागपूर. येथेसुद्धा वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे वर्ग शिक्षण सेवकाचा आहे. 1 ते 5वीसाठी एकच पद आहे. HSC DED पाहिजे. TET किंवा CTT पहिला पेपर उत्तीर्ण पाहिजे. हे राजीनामा दिल्यामुळे रिक्त पद झालेले आहे. तर टीप दिलेला आहे. संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येईल. सचिव आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर. ही जाहिरात आज दिनांक 25 मार्च 2026 लोकमत वृत्तपत्रामध्ये झालेली आहे. याच्या आधी पण लोकमत वृत्तपत्रात झाली होती. ओके. मग ती आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ जाहिरात आहे, ही पाहून घ्या. ओके. आणि नंतरची जाहिरात जी आहे ही सुद्धा विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिग्रस आहे. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स इंग्लिश मिडियमसाठी. या ठिकाणी इंग्लिश, मराठी, हिंदी, SST MA BEd इंग्लिश एक पद, प्रत्येकी 3 वर्षाचा अनुभव. मॅथ्स सायन्ससाठी 2 पदे, म्हणजे मॅथ्ससाठी 1, सायन्ससाठी 1, 3 वर्षाचा अनुभव मागितला. स्पोर्ट्स, म्युझिक, ड्राइंगसाठी 1 पद प्रत्येकी. ओके. 3 वर्षाचा अनुभव. कम्प्युटर आणि AI लॅबचा असिस्टंटसाठी पाहिजे. ॲज पर सब्जेक्ट स्पेशलायझेशन 1 पोस्ट ईच. ओके. 3 वर्षाचा अनुभव. प्री प्रायमरीसाठी मॉन्टेसरी सर्टिफिकेट असलेलं 4 पदे पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव.
व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ठिकाणी, त्या याच्यावर तुम्ही अप्लाय करा. डेट ऑफ इंटरव्ह्यू 19 एप्रिल 2026ची. इथं प्रत्येकाचे फोन नंबर दिलेले आहेत. मित्रांनो, अशा आपण 2 ते 5 जाहिराती पाहिल्या.